रवी समर्थ सर हो नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयात प्रचार प्रसार व्हावा उद्देश घेऊन संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमावरून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या 21 समासी या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज सुरुवातीपासून रेंजची काही अडचण आहे. मोबाईल डाटाचा प्रॉब्लेम असल्यामुळे अगोदर रेंजच नव्हती, त्यानंतर रेंज आली तर 2-3 मिनिटांमध्ये तो खंड पडला. आता पाहूया किती वेळ चालेल ते. आज आपण 21 समासी अर्थात जुना दासबोध या ग्रंथातील 11वा समास त्यातल्या शेवटच्या ओव्या पाहणार आहोत. कालपर्यंत आपण 65व्या ओवीपर्यंत या समासातला समर्थ रामदास स्वामींचा उपदेश पाहिला. पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ काय म्हणतात त्याचा विचार आपण आज करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. माझ्या देहासी मान व्हावा, मज अवघीच नमस्कार करावा. नमस्कार न करिता यावा, क्रोधाचा आवरेना. श्रीराम. येरयेरांची स्तुती करावी, कासया सांगता परमार्थ गोष्टी. व्यर्थची करता कपाळ कुटी, इंद्रावना सारिखे पोटी. काळकूट भरले. श्रीराम. पूर्वी संत समुदाय होता, त्याची क्रिया ही ऐकता. परी काही तरी वर्तता, तया सारिखे तुम्ही. श्रीराम. अरे बा परमार्थी आणि घालमेली, बरे वाटे जरी स्तुती केली. निंदा करिता हानी आली, आपुली महंती. श्रीराम. येरयेरांची स्तुती करावी, आणि बळेची अंगावरी ओढून घ्यावी. जैसी विष्ठेशी लावावी, उटी चंदनाची. श्रीराम. समर्थ या ओव्यांमधून काही लोक कसा देखावा उभा करतात. आपण विधी आहोत, आपण फार पारमार्थी आहोत, आपण फार ज्ञानी आहोत, असा ते देखावा उभा करतात. पण त्यांना थोडं सुद्धा खाण्यापिण्यामध्ये, त्यांच्या सोयी सुविधांमध्ये थोडं सुद्धा कमी जास्त झालेलं चालत नाही. लोकांनी त्यांची अवभगत करावी असं त्यांना कायम वाटत असतं. लोकांनी त्यांना मान द्यावा, त्यांच्याबद्दल चांगलं बोलावं, अशी त्यांची अपेक्षा असते. लगेच तापतात, लगेच क्रोधित होतात. थोडं मनाच्या विरुद्ध झालं त्या समर्थ या ठिकाणी म्हणतायत, माझ्या देहासी मान व्हावा. माझ्या या देहाला लोकांनी त्याचं कौतुक करावं, त्याचा सन्मान करावा, त्याचा गौरव करावा, मला मोठेपणा द्यावा, अशी त्याची सुप्त इच्छा आहे. मज अवघीच नमस्कार करावा. सगळ्यांनी मला नमस्कार केला पाहिजे. सगळ्यांनी आदराने माझ्याकडे पाहिलं पाहिजे.
नमस्कार न करिता यावा क्रोधाचा आवरेना. मला आठवतंय एक बैठक होती पुण्यामध्ये. देशातले संत महंत आलेले होते. आता समर्थ संप्रदायामध्ये सुनीलदादा चिंचोळकरांचं स्थान किती मोठं आहे आपल्याला माहिती आहे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांना तोड नव्हती. आणि आजच्या घटकेला सुद्धा एवढा प्रवास, एवढी विद्वत्ता, एवढी निर्भयता आणि एवढी निस्पृहता, ही 4 अंग असलेला समर्थ संप्रदायात माणूस आज शोधून सापडणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या पुण्यामध्ये ती जी संतांची बैठक चालू होती, देशातले संत महंत होते, 100-150 लोक असतील. आणि मी त्या ठिकाणी गेलो. आचार्य पूजनीय किशोरजी व्यासांनी ती बैठक बोलावलेली होती. मी बैठकीला गेलो आणि मी पाहिलं, सुनील दादा म्हणाले होते की तू ये तिकडे. सुनील दादा मागच्या रांगेमध्ये खुर्चीत बसलेले आहेत. ती जी देशातली संत महंत मंडळी होती त्यांच्या रांगेमध्ये नव्हते. मी थोडा वेळ तिथं बसलो. ते उठले. कुणाचं काही कमी आहे का, कुणाला काही जास्त आहे का, काही पाहिजे का, असं ते विचारच होते. किती नम्र भाव होता. एवढा नम्र भाव मी माझ्या आयुष्यात ज्ञानी माणसाकडनं पाहिला नाही. अहो, एकदा बसमध्ये आम्ही चाललो होतो. म्हणजे मी त्यांच्यासोबत नव्हतो, परंतु आपल्या माडेकर काकू होत्या. बसमध्ये माडेकर काकू आणि सुनील दादा चढत होते. त्यांच्या हातात पुस्तकांचे गठ्ठे होते आणि गर्दी होती. बस निघायची तयारी चालू होती. माडेकर काकू कंडक्टरना सांगत होत्या की अहो, त्यांना ती पुस्तकं आहेत हातात. ते म्हणाले, मग मी काय करू. गर्दी होती. तोही कंडक्टरही त्रासलेला होता. तो म्हणाला, मी काय करू. त्या म्हणाल्या, अहो, ते फार मोठे प्रवचनकार आहेत. तुम्ही थोडं थांबा ना जरा, हातातले पुस्तकं तर खाली ठेवू द्या, मग बेल द्या तुम्ही गाडी निघण्याची. तो म्हणाला, असं काही प्रत्येकासाठी थांबलं तर कसं होईल म्हणलं माझं. तो माणूस बोलून गेला. माडेकर काकू म्हणाल्या, मला एवढा राग आला त्या कंडक्टरचा. पण सुनील दादा अत्यंत शांत होते आणि ते माडेकर काकूंना म्हणत होते की शांत राहा. माडेकर काकूंनी मला नांदेडला हा किस्सा सांगितलाय. ते म्हणाले, शांत राहा, चिडू नका, वैतागू नका. आपण कोण आहेत. आपल्याला वाटतं प्रवचनकार, कीर्तनकार, अभ्यास, विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. मला मोठी मजा वाटते. आता दासबोध सखोल अभ्यासासाठी प्रवेश चालू आहेत. आणि मग फोन आला की माझे त्यांना 2-3 प्रश्न असतात. कुणी सांगितलं तुम्हाला दासबद्दल, तुमचं वय किती आहे, कारण आपण 65च्या पुढे प्रवेश देत नाही. तुमचं वय किती आहे. त्यानंतर तुमचं पत्रद्वारा दासबोध अभ्यास किंवा प्राज्ञ परीक्षा झाली आहे का. मग ते सांगतात, हो माझं पदआ झालं 5 वर्षाखाली. मग मी मनोबोध विशारद केला. मग मी समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या. मी पदआची समीक्षक आहे. मी मनोबोध विशारदची समीक्षक आहे. मी नाथ महाराजांच्या एकनाथी भागवताचा अभ्यास केला, गाथांचा अभ्यास केला आणि विशेष श्रेणीमध्ये पास झालेली आहे. आता हे काही मला ऐकायची गरजही नाही, कारण ते निकष नाहीतच आपले. अभ्यास केला चांगली गोष्ट आहे. आयुष्यात या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास होणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. पण ते इथं गरजेचं नाही ना. समर्थ जसं म्हणतात, चांदीचं कड आहे आणि ते नथ म्हणून नाकात घातलं तर चालेल का. मल्हारी महात्म्य
तिरुपतीला जाऊन वाचलं तर चालेल का? जिथल्या तिथंच ते शोभून दिसतं. सुनील दादा माळेकर काकूंना म्हणाले, शांत राहा, काही चिडू नका, काही बोलू नका, आपण काही मोठे माणसं नाहीयेत. किती नम्र भाव आहे हा. समर्थ या ठिकाणी म्हणतात, माझ्या देहासी मान व्हावा, माझा अवघीच नमस्कार करावा. मला सगळ्यांनी नमस्कार केला पाहिजे, झुकलं पाहिजे, माझ्या समोर वाकलं पाहिजे, माझ्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला पाहिजे. काय लोकांची अपेक्षा कशी असते. नमस्कार न करिता यावा क्रोधाचा आवर आहे ना. मला त्यांनी नमस्कार सुद्धा केला नाही, कोण लागून गेला तो. असे कित्येक प्रसंग मी अनुभवलेले. मोठमोठी मंडळी ते लगेच रुसतात, लगेच फुगतात, लगेच त्यांना राग येतो. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, जनीहित पंडित सांगीत गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहून वित्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. जनीहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. अहंकार एवढा आहे की ते ब्रह्म राक्षस झाले त्या अहंकारापोटी. ती कथा पण आहे, पण ती कथा आता इथं नको सांगायला. बरोबर आहे, व्यत्यय खूप आहे, मला पण लक्षात येतंय ते. मोबाईल डाटा बरोबर चालत नाही, पण आपल्याला हा समास आज संपवणं आवश्यक आहे. कारण मी पुढे 7-8 दिवस नाहीये आणि पुढची 7-8 दिवस हे व्यासपीठ आपल्या सौ रंजना पाटील आणि सौ मेधा कुलकर्णी ह्या चालवणार आहेत. पाहूया, जसं जमेल तसं आपण चालवू. श्रीराम समर्थ श्रीराम. कासया सांगता परमार्थ गोटी, व्यर्थची करिता कपाळ कुटी, इंद्रावणा सारिखे पोटी, काळकुट भरले श्रीराम. पूर्वी संत समुदाय होता, त्याची क्रिया ही ऐकता, परी काहीतरी वर्तता, तया सारिखे तुम्ही श्रीराम. अरे वा परमार्थी आणि घालमेली, बरी वाटे जरी स्तुती केली, निंदा करिता हानी आली, आपुलिये महंतीसी श्रीराम. एरयेरांची स्तुती करावी आणि बळेची अंगावरी ओढून घ्यावी, जैसी विष्ठेशी लावावी, उठी चंदनाची श्रीराम. काय संदर्भ देतात समर्थ. विष्ठा कधी सुगंधी नसते. समर्थ म्हणतात, विष्ठेला चंदन लावल्याप्रमाणे जे खोट आहे ते खोटच आहे ना. जे वाईट आहे ते वाईटच आहे. समर्थ म्हणतात, कासया सांगता परमार्थ गोटी. कशाला मोठमोठ्या गोष्टी सांगता. हे सगळं नश्वर आहे, काय पडलंय, कुणी कुणाचं नाहीये. आणि तुम्हाला तर बायका पोरांशिवाय एक दिवस राहणं होत नाहीये. कशाला मोठ्या बाता मारता. तुमच्या व्यवस्थेमध्ये काही कमी पडलं तर लगेच राग येतो. व्यर्थची करता कपाळ कुटी, इंद्रावणा सारखे पोटी, काळकूट भरले. तुमच्या अंतःकरणात तर विष कालवल्यासारखं आहे सगळं, वरून मात्र तुम्ही मोठमोठ्या गप्पा मारता. पूर्वी संत समुदाय होता. समर्थ म्हणतात, अहो तुम्ही ज्यांची उदाहरणं देताय त्यांच्यासारखं थोडं तरी वागा. तुम्ही जी उदाहरणं देताय, तुम्ही ज्याचा अभ्यास केलेला आहे, त्या संतांच्या चरित्रातला काही अंश तरी तुमच्या जीवनात येऊ द्या. पूर्वी संत समुदाय होता, त्याची क्रिया ही ऐकता, परी काहीतरी वर्तता, तयासारखे तुम्ही. नाही जमणार 100% त्यांच्यासारखं वागायला.
पण 5%, 10%, 15%, 20% काहीतरी तुमच्यात दिसलं पाहिजे ना. नुसता बडेजावपणा करून कसा चालेल, नुसत्या मोठमोठ्या गोष्टी करून कसं चालेल, ते आचरणात आलं पाहिजे. गप्पा मोठमोठ्या मारायच्या. एक अशी, गावाचं नाव नाही सांगत, पण मोठा सोहळा होता, आपल्या समर्थ संप्रदायाची गोष्ट आहे. व्यासपीठावर मी पण होतो, तिथं व्यासपीठावर आम्ही 3-4 जण होतो आणि त्याचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी एक मोठी व्यक्ती होती. आम्हाला विषय दिलेला होता आणि 10-10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं असा तुम्ही बोलावं असं त्यामध्ये सांगितलं होतं. मी होतो, तुळजापूरचे दादासाहेब जाधव होते, अजून एक जण होते, आम्ही 3 जण होतो. आणि त्याचा समारोप करणारे जे अध्यक्ष महोदय होते ते समर्थ संप्रदायातले मोठे होते. त्यांचं नाव, त्यांचा आदर, त्यांच्याबद्दलची भावना लोकांमध्ये फार मोठी. त्यामुळे आम्ही आपलं 10 मिनिट 12 मिनिटांमध्ये ते संपवलं. आपल्याला माहिती आहे वेळेचं भान असलं पाहिजे आपल्याला. त्या अध्यक्ष महोदयांनी आयोजकांना विचारलं, जे संचलन करत होते त्यांना विचारलं, मला वेळ किती आहे. ते उभे राहिले बोलायला आणि त्यांनी विचारलं. ते म्हणाले आपला 1 तासाचा हा कार्यक्रम आहे, तुम्हाला 15-20 मिनिट आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते महानुभाव चिडले. ते म्हणाले ज्यांनी या विषयाची तोंडओळख करून दिली त्यांना 15 मिनिटं, मला सुद्धा 15 मिनिटं. त्यांना तो कमीपणा वाटला. त्यांना काय अर्धा पाऊण तास 1 तास बोलायचं असेल आणि आयोजकांनी सांगितलं नाही तुम्हाला पण 15-20 मिनिटं घ्या ना तुम्ही. ते चिडले लगेच. मग ज्यांची धरोहर तुम्ही चालवता, ज्यांचा वारसा तुम्ही चालवता, त्यांच्यातला काही अंश तुमच्या आचरणात दिसला पाहिजे ना. का केवळ परंपरा, केवळ वारसा म्हणून तुमचं मोठेपण मान्य करायचं. समर्थ म्हणतात पूर्वी संत समुदाय होता त्याची क्रियाही ऐकता. नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. गाय पडली आहे, मेली आहे आणि तो यावनी सरदार म्हणाला हिला उठव तर तुला जीवदान देईन, नाही तर तुझं काही खरं नाही. नामदेव महाराजांना म्हणाला आणि नामदेव महाराजांना बांधून ठेवलं. तिथं पहारा बसवला त्यांच्यावर. नामदेव महाराज कळवळून प्रार्थना करतायत विठ्ठलाला, मी शब्द दिलाय यावनी सरदाराला, उद्या सकाळपर्यंत गाय उठेल. आणि ते करुणा भाकत बसले विठ्ठलाची. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा समुदाय जमा झाला. सगळे लोक आले, काय होते बघायचंय आता, नामदेव महाराजांचं काय होणार आहे. हा यावनी सरदार त्यांना देहदंड देतो, काय करतो. आणि हळूहळू हळूहळू गाय उठून बसली. नामदेव महाराजांचा अधिकार त्या सरदाराच्या लक्षात आला. नामदेव महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. नामदेव महाराज भगवंताला म्हणाले, मी तुला किती कष्ट दिले रे, पण मग तू मला रात्रभर काय इथं सडवलंस. तुला जर ह्या गाईला उठवायचं होतं तर काल संध्याकाळीच का नाही उठवलं. भगवंत मिश्किलपणे हसले आणि ते म्हणाले, अरे माझ्यावर विश्वास होता का तुझा. तू म्हणाला उद्या सकाळपर्यंत वेळ मागून घेतला, मग मी घाई करू कशाला करू. एवढा विश्वास नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये आहे, आमच्या जीवनात किती आहे.
देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे. संतांचं चरित्र कशासाठी वाचायचं, संतांचे जीवन अभ्यास कशासाठी करायचा, त्यातला काही अंश आमच्या जीवनात उतरला पाहिजे. त्यांची निस्पृहता, भगवंतावरची अनन्य भक्ती, अनन्य शरणागती, भगवंतावर असलेला पूर्ण विश्वास, हे आमच्या जीवनात आलं पाहिजे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, अनेक संतांची चरित्र तुम्ही वाचली, त्यांचा अभ्यास केला, त्यांची वचनं तुम्ही सांगता, पण काहीतरी वर्तता त्यांच्यासारखे, काहीतरी वर्ता, त्या वर्तनात तुमच्या बदल दिसू द्या. नुसतं म्हणायचं मी मोठा प्रवचनकार आहे, मी इथं जाऊन सेवा केली, मी तिथं जाऊन सेवा केली. शिवथरघडीमध्ये मी एकदा सेवेसाठी होतो महिनाभर, आणि तिथे एक व्यवस्थापक आले. पुजारी होते, व्यवस्थापक नाही. आणि ते एकाला धड बोलायचे नाहीत, सारखं अंगावर वस 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 करायचं, सारखा बाजूला हा बाजूला. मी त्यांना एके दिवशी म्हणलं, अहो तुम्ही एवढं तुसडेपणाने का वागता लोकांशी. ते म्हणाले, कसलेही लोक इथे येतात, आपलं पावित्र्य भंगत म्हणले, आपली शुद्धता जाते. मी म्हणलं, अहो तुम्ही जर परीस आहात तर तुम्हाला सोन्याच्या तुकड्याचा सुद्धा जरी स्पर्श झाला तरी त्याचं सोनं व्हायला पाहिजे ना. तुम्ही लोखंड कसे व्हाल. याच्यावर त्यांच्याकडे उत्तर कुठे आहे. आम्ही फक्त देखावा निर्माण करतो, आमच्या ज्ञानावर आमचा भरोसा नाहीये, आम्ही ते प्रिटेंड करतो. एक वातावरण निर्मिती करतो आणि समाजाला भ्यायला लावतो. आमचे शेजारी पाजारी असतात, आमचे मागे पुढे फिरणारे आमचे शिष्य असतात, आणि ते सांगतात ते फार मोठे अधिकारी आहेत ते. समर्थ पुढे म्हणतात, अरे बा परमार्थी आणि घाल मेली, बरे वाटे जरी स्तुती केली, निंदा करिता हानी आली आपुली महंतीसी. कुणी बोललं, वाईट बोललं, किंवा कुणी लक्ष नाही दिलं, कुणी नमस्कार नाही केला की माझी महंती संपली का काय, असं ज्याला वाटतं तो केवळ दिखावा आहे, त्याला खरं ज्ञान झालेलंच नाहीये. एकीकडे जर तू म्हणत असेल की मी परमार्थी आहे, मी आध्यात्मिक वाटचालीवर चाललेलो आहे, मी साधना करतोय, मग तुला स्तुती जरी केली, निंदा जरी केली तरी ती सारखीच असली पाहिजे. जर एखाद्याने आपली स्तुती केली तर आपल्याला वाटलं पाहिजे की मी भगवंताचं चांगलं काम करतोय, भगवंतानी मला जवळ करायचा विचार केलेला दिसतोय. पण भगवंतानी हे जे सिद्धीचे तुकडे माझ्या समोर टाकलेले आहेत याच्यापासून सावध राहायला पाहिजे मी. समर्थांच्या जीवनातले असे प्रसंग आहेत की नाही. लोक जेव्हा जास्त कच्छपी लागायचे, कुणी तुंबाभर दूध आणून दे, कुणी केळीचा घड आणून दे, कुणी पुरणाची पोळी केलेली आहे ती आणून दे, कुणी फळं आणून दे, कुणी घरी जेवायला बोलावत आहे, समर्थांच्या लक्षात यायचं दाल में कुछ काला है, आणि ते तिथून तडक निघून जायचे. पुरते कोणासी पाहे ना, स्थळ जाते ते सांगे ना, कुठं चाललोय, केव्हा येणार आहे, केव्हा जाणार, काही सांगायचं नाही, तडक निघून जायचं. ती स्तुती नको. आम्हाला कसं होत आहे, स्तुती करणारे लोक आमच्या जवळ असावेत असं वाटतं. स्तुती केली की बरं वाटतं, अंतःकरणाला आनंद वाटतो. शास्त्रामध्ये सांगितलंय, बायकोची आणि शिष्याची स्तुती कधीही कुणाच्या समोर करू नये. शास्त्र सांगते, मी सांगत नाही. कधीही करू नये तिसऱ्या माणसाच्या समोर.
समर्थ या ठिकाणी म्हणतात, बरे वाटे जरी स्तुती केली, निंदा करिता हानी आली, आपुली महंतीसी. कुणी अपमान केला, कुणी वाईट बोललं की त्याला वाटतं माझा अपमान नाहीये, हा माझ्या विद्येचा अपमान आहे, हा माझ्या पदाचा अपमान आहे. तो जर मोठ्या मोठ्या पदावर जर असेल तर त्याला त्या पदाचा अपमान वाटतो. शिवतरघडीतला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. एक ज्येष्ठ पदाधिकारी, त्यांना वयाने श्रेष्ठ होते ते, त्यांना पायऱ्यांनी उतरायचं होतं खाली पलीकडच्या बाजूने भक्त निवासकडनं, आणि तिकडे 2-3 कुलूप आहेत, चॅनल गेटला लावलेले, खाली 2-3 कुलूप आहेत तिकडे. पण त्या पायऱ्यांनी उतरताना बाजूला कठड आहे, त्याला हात धरता येतो. पायऱ्या नवीन पद्धतीने बांधलेल्या आहेत. आणि शिवथरगडीमध्ये चढत येणाऱ्या ज्या इकडच्या पायऱ्या आहेत, 15 पायऱ्या, त्या जुन्या दगडांच्या पायऱ्या आहेत. लांब पायऱ्या आहेत, काही पायऱ्या कमी जास्त उंचीच्या आहेत. धरायला नाहीये दोन्ही हाताला. त्यामुळे मला एकाने सांगितलं की जा पटकन चाव्या घेऊन या म्हणले, आणि त्यांना खाली नेऊन सोडा तिकडे. म्हणलं ठीक आहे. मी आपला धावत गेलो, चाव्यांचा बंच घेतला. मी विचारलं तर ते मला व्यवस्थापकांनी सांगितलं हे 2-3 चाव्या लावून बघा. मी गेलो तिकडे, पटापट चाव्या काढल्या. ही चावी लावली लागेना, दुसरी लावली लागेना, तिसरी लावली लागेना. त्याच्यात वेळ गेला आणि ते अधिकारी गृहस्थ आले पाठीमागून. मग 5वी 6वी चावी कुठली तरी काढली, ती लागली, कुलूप उघडलं. पुन्हा दुसरं कुलूप उघडायचंय खाली जाऊन. मी आपला धावत पळत खाली गेलो, पण तिथेही तीच बोंब बाजू. पटकन चावी कुठे सापडतीये? 10-12 चाव्यांचा जुडगा होता तो. ते चिडले माझ्यावर. माणसाला कशाचा राग येईल याचा नेम नाही. ते माझ्यावर चिडले कारण मला उभा राहावं लागतंय आणि तुम्ही दारं उघडी करून नाही ठेवली अगोदर. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण ही घडलेली घटना आहे, हे मी अनुभवलंय. एकीकडे तो अनुभव आहे आणि दुसरीकडे कंडक्टर ऐकत नाहीये, हातात पुस्तकांची गठ्ठी आहे, एक हात वर धरलेला आहे रॉडला, गर्दी आहे बसमध्ये. अशा परिस्थितीतही सुनील दादा चिंचोलकर माडेकर काकूंना शांत राहायला सांगतात आणि ते म्हणतात की अहो हे चालणार, आपण काही फार मोठी माणसं नाहीयेत, आपल्याला कुणी जागा करून द्यायला. किती माणूसच आहे, पण किती फरक आहे. खरा परमार्थी कोण आहे, खरा ज्ञानी कोण आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, नुसत्या गप्पा गोष्टी करून चालत नाही, नुसत्या मोठमोठ्या गप्पा करून चालत नाही, ते आचरणात दिसलं पाहिजे. आपला साधेपणा, आपला नम्र भाव हा आपल्या वागण्या बोलण्यात दिसला पाहिजे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना. किती साधना केली, काय केली, परंतु देहबुद्धी नाही गेली. मी म्हणजे यो, मी म्हणजे त्यो. देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. जोपर्यंत देहबुद्धी जात नाही तोपर्यंत ज्ञान कल्पांत काळी कळेना, समर्थ म्हणतात. कितीतरी ब्रह्मप्रळय होतील, कितीतरी ब्रह्मांड रचली जातील, उतरंडीच्या उतरंडी लागतील, पण ज्ञान अंतःकरणात रुजणार नाही. पुढे समर्थ म्हणतात, येर येरांची स्तुती करावी आणि बळेची अंगावरी ओढून घ्यावी, जैसी विष्ठेशी लावावी उटी चंदनाची. काय संदर्भ दिलाय हो, काय दृष्टांत दिलाय समर्थांनी. किती तळमळून, किती कळकळून समर्थ सांगतायत. काही वेळा काय होतं की मी
आम्ही एक समजा एक 5-6 जणांचा जर ग्रुप असेल तर ते काय करतात, हे पहिला दुसऱ्याची स्तुती करतो, दुसरा तिसऱ्याची करतो, तिसरा चौथ्याची करतो, ते एकमेकांची स्तुती करत असतात आणि पुढे बसलेल्या लोकांवर आपली छाप टाकतात. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, येरांची स्तुती करावी, एकाने दुसऱ्याची, दुसऱ्याने तिसऱ्याची, तिसऱ्याने चौथ्याची, आपलं मोठेपण वाढवावं. आणि हे सगळं प्लॅन्ड असतं, सगळं सुनियोजित असतं. आणि बळेची अंगावरी ओढून घ्यावी ती स्तुती, ते मोठेपण, तो भपका ओढून घ्यायचा अंगावर नाहीये, पण तो दाखवायचा. समर्थ त्याला उदाहरण देतात, जैसी विष्ठेशी लावावी उटी चंदनाची. जी घाण आहे विष्ठा, शरीरातून टाकून दिलेला मल आहे, ही घाण आहे, ह्याचा काही उपयोग नाही या शरीराला, दुर्गंधी आहे. पण त्याला चंदन लावायचं. किती समर्थ रामदास स्वामींनी कसं ठोकून काढलेलं आहे. देखावा निर्माण करणारा हा शिष्य आहे, त्याच्याबद्दल समर्थांनी लिहिलंय. देहाची स्तुती खरी की तरी तुम्ही देहधारक प्राणी भाकी, लटिकेची परमार्थी लौकिकी महत्वा कारणे श्रीराम. समर्थ म्हणतात, जर तुम्हाला त्यात आवड असेल, लोकांनी आपली स्तुती करावी, लोकांमध्ये आपण मिसळावं, मग प्रापंचिक होऊन जगा, पारमार्थिक कशाला होता. देहाची स्तुती खरी तरी तुम्ही देहधारित प्राणी व्हा की. समर्थ म्हणतात, मग बस की तू इथंच, ती भगवी वस्त्र अंगावर का घालतो, ते टिळे लावतो, इकडे बसतो तिकडे बसतो, मोठेपणा दाखवतो आपला, कशासाठी करायचं हे सगळं. त्यापेक्षा प्रपंचात राहा, समाजात राहा, इकडे मोठेपणा आण, पेपरला बातम्या छापून आण, फोटो छापून आण, इकडेच रम, तिकडे येऊ नको तू. लटकेची परमार्थी लौकिकी महत्वा कारणे, लोकांमध्ये महत्व मिळवायचे म्हणून तिकडे येऊन ते कशाला नाश करता, ते वातावरण कशाला बिघडवता, का पाप करता तुम्ही हे. समर्थ म्हणतात, असा जो माणूस आहे, पण ज्याची देहबुद्धी दृढ आहे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत तेहीत सांडीत गेला, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. कर्म, उपासना, ज्ञान आणि ज्ञान जर दृढ व्हायचं असेल, ते ज्ञान जर अंतःकरणामध्ये टिकवायचं असेल, तर संतांची संगत धरल्याशिवाय दुसरा उपाय नाहीये. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गी उपासना, उपासका सापडे ज्ञान. हे सगळे इथपर्यंत ठीक आहे. जो साधना करतो नेटाने, जो अविद्यतपणे, अथकपणे, सातत्याने आपली उपासना करतोय, त्याला ज्ञान प्राप्त होणारच. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पाहिजे. ते मोक्ष कसा मिळेल, नुसतं ज्ञान मिळालं म्हणजे मोक्ष नाही मिळत, त्याला सद्गुरूंची, संतांची कृपा लागते. म्हणून समर्थ म्हणतात की सदा संगती सज्जनाची धरावी. पण जर सज्जनाची संगती नको वाटत असेल, प्रपंचात रमायचं आहे, बातम्या छापल्या पाहिजेत, फोटो छापले पाहिजेत, लोकांनी आमच्या भोवती फिरलं पाहिजे, मागे पुढे केलं पाहिजे, आम्हाला काय हवं नको ते बघितलं पाहिजे, मग तू ती साधनेच्या मागे लागू नको. तू आपला प्रपंचात बस, तू आपला समाजात बस. भरपूर क्षेत्र आहे तिकडे तुझं काम, नाव मोठं करायला. पुढे समर्थ म्हणतात, जरी देहो हा निंदिला तरी काय परमार्थ बुडाला, जवळूनी विवेकाला देशधडी केले श्रीराम. जवळूनी विवेकाला देशधडी केले. कुणाला देशधडी केले? देहबुद्धीला देशधडी केले. कुणाला धरायचं आणि कुणाला सोडायचं? विवेकाला धरायचं. विवेकाला धरलं की देहबुद्धी आपोआप निघून जाते.
जिथं संत बसलेले आहेत तिथं चोरटा भोंदू जास्त वेळ टिकत नाही. तो हळूच पटकन निघून जातो. अरे इथं काही आपलं चालत नाही, त्याला माहिती आहे. समर्थ म्हणतात, जरी देहो हा निंदिला तरी काय परमार्थ बुडाला. अरे तुझी पारमार्थिक साधना बुडाली का? लोक बोलले, एखाद्याने निंदा केली, अपमान केला म्हणून तुझ्या विद्वत्तेला धक्का बसतो का? असं नाही होत. समर्थ म्हणतात, जयास कोणाचे सोसेना तयाची निक्कांचन वासना, धिकारिल्या धिकारेणा तोची महापुरुष श्रीराम. मिथ्या शरीर निंदिले तरी याचे काय गेले, ज्ञात्यासी आणि जिंतिले देह बुद्धीने श्रीराम. मिथ्या शरीर निंदिले, जे मिथ्य आहे, जे नाशिवंत आहे, त्याची निंदा केली काय, अपमान केला काय, त्याचा सन्मान केला काय, त्यात फार अडकू नये साधकांनी. तरी याचे काय केले, काय फरक पडतो त्याच्याने. महात्मा गांधींच्या जीवनातला एक प्रसंग आहे. बोटीवरनं ते प्रवास करत होते आणि एक माणूस त्यांच्याबद्दल बरीच अपशब्द बोलून गेला. ते शांत आहेत. थोड्या वेळाने सगळी लोक इकडे तिकडे पसरली. मग तो माणूस त्यांच्या जवळ आला. तो वयाने खूप कमी होता. तो म्हणाला, अहो तुम्ही महात्मा आहात, तुम्ही बापूजी आहात, तुमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज आहेत आणि मी हे सगळे वाभाडे तुमचे काढले, तुम्हाला मी एवढं वाईट साईड बोललो, तुमची निंदा केली, तुम्ही मला काहीच बोलला नाही. महात्मा गांधी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, तू जे जे बोलला ते मी काहीच ऍक्सेप्ट केलं नाही, मी स्वीकारलंच नाही, ते सगळं मी समुद्रात टाकून दिलं. म्हणाले, मला काय फरक पडतो तुझ्या बोलण्याने, आणि तू हे बोललास म्हणून बाकीच्या लोकांवर काय फरक पडतो. मी ते तू जे अपशब्द होते तुझे, तुझी माझी निंदा केली, शिव्या घातल्या मला, ते मी सगळं समुद्रात फेकून दिलं, मी घेतलंच नाही ना म्हणले माझ्याकडे. त्यामुळे त्याच्यामुळे मला क्रोध येणार नाही, चीड येणार नाही. आणि तू वाईट चांगलं जरी बोलशील, आत्ता जरी बोलतोयस की मी तुमच्याबद्दल असं बोललो, आता जी तुझ्या मनात भावना निर्माण झाली त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. समर्थ म्हणतात, जयास कोणाचे सोसेना तयाची निक्कांचन वासना, धिक्कारिल्या धिक्कारेणा तोची महापुरुष. अधिकारी कोण आहे? आपण काय म्हणतो ते अधिकारी आहेत. अहो जेवढा मोठा अधिकारी तेवढा त्याचा राग जास्त आहे. अधिकारी या शब्दाचा अर्थ आहे की ज्याचा धिक्कार होत नाही असा. आणि इथं धिक्कार तर लांब राहिला. बोलण्यामध्ये शब्द जरी चुकून बोलण्यात आला तरी त्यांना राग येतो, त्यांना धिक्कार झाल्यासारखं वाटतं, त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटतं. समर्थ पुढे म्हणतात, तुम्ही शिष्य नभारे परमार्थ बुडवणे, झुरता प्रतिष्ठे कारणे, शेवटी प्रतिष्ठा टाकून जाणे, न घडे नेणो तुम्हासी श्रीराम. समर्थ म्हणतायत की तुम्ही परमार्थ बुडवणारे शिष्य होऊ नका. लक्षात घ्या, उद्धव स्वामींसोबत इतरही शिष्य जमलेले आहेत टाकळीला, आणि समर्थ त्या सगळ्यांना सांगतायत की अशी ही परिस्थिती येईल तुमच्या आयुष्यात, पण तुम्ही खरे साधक आहात, प्रतिष्ठेच्या मागे लागू नका. कारण प्रतिष्ठा सोबत येणार नाही. मनाचा श्लोक आहे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. यातला जो पहिला चरण आहे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, दोन अर्थ आहे त्याच्यात. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, जोपर्यंत देह बुद्धीचा त्याग होत नाही तोपर्यंत कीर्ती उरत नाही. म्हणजे कीर्ती राहतच नाही, मिळतच नाही कीर्ती. एक अर्थ झाला, जोपर्यंत देहबुद्धीचा त्याग होत नाही तोपर्यंत लोक आपल्याला चांगलं म्हणत नाहीत. नाही तर लोक म्हणतात, याला तर गप्पा मारतो नुसत्या, जेवायला तर याला चारी ठाव पाहिजे, सकाळ संध्याकाळ गोड पाहिजे जेवणामध्ये,
सकाळची भाजी दुपारी चालत नाही. या चरणाचा दुसरा अर्थ आहे देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. या देहाचा त्याग झाल्यानंतर म्हणजे मृत्यू झाल्यानंतर कीर्ती उरली पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. असं जगलं पाहिजे की आपण गेल्यानंतर लोकांनी म्हणलं पाहिजे अरे चांगला माणूस होता, भला माणूस होता, मोठं काम केलं त्यांनी, किती पुस्तकं लिहिली, किती लोकांना सन्मार्गाला लावलं, किती विद्वत्ता होती, किती निस्पृहता होती. देह त्याग केल्यानंतर आता यामध्ये तिसरा अर्थ असा आहे की देह त्याग करण्याची पात्रता आपल्या अंगात आल्याशिवाय कीर्ती मिळणार नाही. म्हणजे साधना किती मोठी पाहिजे. परमपूजनीय स्वामी वरदानंद भारती सांगून देह ठेवतात. देह त्यागिता कीर्ती मागे. कुणाला देहाचा त्याग करण्याची कॅपॅसिटी, ती पात्रता, ती अंगी बांधली पाहिजे. आणि देहबुद्धीत जगणं म्हणजे काय हो? एक प्रसंग तुम्हाला सांगतो स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला आहे. शिकागोला सर्व धर्म परिषदेची भाषणं चालू होती. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळ्या जगामध्ये स्वामी विवेकानंदांचं नाव झालं. एक मोठा उद्योगपती, त्यांनी स्वामीजींना घरी नेला. एक मोठं दालन प्रशस्त, एक मोठा मंचक, पलंग, त्यावर गाद्या, मऊ गाद्या, आणि त्यांना झोपण्याची तिथं त्यांनी व्यवस्था केली. आजूबाजूला बाग बगीचा. आणि पहाटे ते उद्योजक उठले. अजून हे पण झालेलं नव्हतं, सूर्योदय झालेला नव्हता. ते पहाटे लवकर उठले आणि त्यांनी सहज स्वामी विवेकानंदांच्या त्या दालनाकडे पाहिलं. स्वामी विवेकानंद खाली सतरंजी टाकून झोपलेत. यांना आश्चर्य वाटलं. हे गेले, त्यांनी आवाज दिला. ते म्हणाले, स्वामीजी, अहो एवढी मोठी गादी आहे, वर पलंग आहे, इथं सगळी व्यवस्था आहे, म्हणून मी तुम्हाला या दालनामध्ये मी तुम्हाला झोपण्याची विनंती केली. काही चुकलं का? स्वामी विवेकानंदांनी पाहिलं. स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यातून अश्रू गळतायत, डोळे लाल झालेत. ते उद्योगपती धावत आले. ते म्हणाले, काही चुकलंय का माझ्याकडनं? स्वामी विवेकानंद म्हणाले की एवढा माझा मोठा सन्मान इथं होतो आहे, पण माझ्या देशातले लोक, त्यांना अंथरायला नाहीये, त्यांना पांघरायला पण नाहीये. सामान्य माणसाचा कळवळा ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यांना देहबुद्धी कशी असेल? ते म्हणाले, अहो रात्रीभर मी प्रयत्न करतोय त्या गादीवर झोपण्याचा, मला झोप येत नाहीये. शेवटी मी सतरंजी घेतली, खाली टाकली, आणि त्या रडण्याने माझी उशी ओली झाली आहे. एवढं दुःख होत आहे स्वामी विवेकानंदांना आपल्या देशबांधवांबद्दल. खरं तर एवढा मोठा गाद्या गिरद्या, एवढा मोठा सन्मान, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. समर्थ का म्हणतात ते आपल्या लक्षात येईल. समर्थ आता पुढे म्हणतात, आता काही सार्थक करावे, देहबुद्धीपासून सुटावे, देहबुद्धी न जाता व्हावे, परमार्थी कान कोंडे श्रीराम. कठीण ऐकता चिणचिणला, तयावरी लंगडा जुलूम झाला, काय करू मी तयाला, काहीच न चले श्रीराम. बोलणे कठीण ऐकिले, किंचित वाईट लागले, मुखश्रीचे चिन्ह पालटले, तेहे देवबुद्धी नव्हे श्रीराम. बोलत असिलो अदखणेपणे, तरी हे आत्माराम जाणे, मानवी उत्तरे कठीणे, ती चुकीच जाणती श्रीराम. हित सांगता दुःख वाटे, तयाचे जाणावे प्रारब्ध खोटे, काही केल्या न तुटे, देहबुद्धी वेडी श्रीराम. तू तरी चौदेहा वेगळा, तरी का रे स्थूळाचा कळवळा, धावून येतो वेळोवेळा, मैंद मावसी सारिखा श्रीराम. मागे पदार्थ झाला तो बरा,
परी आता तरी विचार धरा, येदर्थी तडवला तोची खरा, रामी रामदास श्रीराम. या ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात की अरे बाबा, आता तरी समज, आता तरी सुधरा, आता काही सार्थक करावे, देह बुद्धीपासूनही सुटावे, देह दुःख ते सुख मानित जावे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, देहाची सुखे सांडी जीवी करावी, देहाचे सांडणे सुखे करावे. देह बुद्धीतून बाजूला निघाल्याशिवाय या देहाचं ममत्व सुटणार नाही. साध्या साध्या गोष्टीला जर आम्ही त्याचा बहु करत बसलो तर त्यातच अडकून पडू. समजा पाय मुरगळलाय, लंगडत चालतो का नाही माणूस, सारखं लक्ष त्याचं तिकडे जातं. आणि समजा ज्या घरामध्ये तो पडलेला आहे त्या घराला एकदम भूकंपाचा झटका बसला. आता हा जो माणूस आहे की ज्याचा पाय मुरगळलेला आहे, त्याला दुखतोय पाय, जो आतापर्यंत लंगडत चालत होता, आता भूकंपाचे झटके बसल्यावर ते दुःख मोठं आहे का नाही? आता जीवच जाईल. आता तो लंगडत चालतो का? आता तो धूम ठोकतो. आता देहबुद्धी कुठे आहे? आता देहबुद्धी अजून मोठी झाली आहे. त्यामुळे ते जे दुःख आहे ते दुःख कमी झालं, पायाचं दुःख कमी झालं. आता जीव वाचवायचा म्हणून तो धूम ठोकतो. समर्थ म्हणतात, कठीण ऐकता चिणचिणला, तयावरी लंगडा जुलूम झाला. काय करू मी तयाला, काहीच न चले. अरे मी तुला बोललो, बरं कशाची पोटी बोललो? मला काय तू काही काढून देणार आहे मला? का मला तुझ्याकडनं काही अपेक्षा आहे? मी तुला बोललो तर तुला वाईट वाटलं. आता मी काय करू सांग? समर्थांची मोठी कोंडी झाली आहे. शिष्याचा उद्धार व्हावा ही तळमळ आहे आणि शिष्याला वाईट वाटतंय बोलल्याचं, त्याच्याबद्दल मनात खंत आहे. बोलणे कठीण ऐकिले, माझं बोलणं तुला वाईट वाटलं. तुला वाटलं की मला काय शिकवायला लागले ते? देहबुद्धी सोडायला सांगतायत आम्हाला, अजून तर आमचं कशातच काय नाहीये. किंचित वाईट वाटले, मुखश्रीचे चिन्ह पालटले. मला तुझ्या चेहऱ्यावर लक्षात येत आहे. समर्थ म्हणताय, मुखश्रीचे चिन्ह पालटले ते देहबुद्धी नव्हे. समर्थ म्हणतात, आणि हीच तर देहबुद्धी आहे, ही देहबुद्धी नाहीये. मी तुला थोडं बोललो तर वाईट वाटतं, चेहऱ्यावर ते लगेचच दिसतं मला की तुला ते लागलंय अंतःकरणाला. आपण बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात, आपण कुणाला काही सांगायला गेलो ते त्याला पटत नाही. चेहरा दिसतो आपल्याला की त्याला ते रुचलेलं नाहीये, पटलेलं नाहीये. समर्थ म्हणतात, ते माझ्या लक्षात आलंय, तुझ्या चेहऱ्यावरनं दिसलंय मला. बोलत असलो अदेखणेपणे तरीही आत्माराम जाणे, मानवी उत्तरे कठीणे ती चुकीच जाणते. माझ्यातल्या बोलण्यातलं काठिण्य तो तुला दिसतंय, पण माझी तळमळ नाही दिसत रे, की जी आत्मारामाला दिसतीये. मला माहिती आहे तुला वाईट वाटते, पण मी तुझ्या भल्यासाठी बोलतोय आणि हे भगवंताला माहिती आहे, माझ्या सद्गुरूंना माहिती आहे, आणि म्हणून मी ते बोलतोय. तुला वाईट वाटलं तरी हरकत नाही. समर्थ म्हणतात, आता तडातोडीची भाषा आहे समर्थ रामदासांची. तुला बरं वाटावं असं बोलण्याची माझ्याकडनं तू अपेक्षा करूच नको. तुला वाईट वाटलं का? पण मी मोठ्या तळमळीनं सांगतोय. माझ्या बोलण्यातला तुला काठिण्य दिसलं, तुला वाईटपणा दिसला, पण माझी तळमळ नाही दिसली तुला. तुला नाही दिसली हरकत नाही, ती रामाला माहिती आहे. मी का बोलतोय, मी कशासाठी बोलतोय हे त्याला माहिती आहे. ही तर सांगता दुःख वाटे, तयाचे जाणावे प्रारब्ध खोटे, काही केल्यानं तुटे देहबुद्धी बेडी. अरे तू एवढा घट्ट बांधला गेलास त्या देहबुद्धीमध्ये की मी तुला एवढं सांगतोय त्यातला तुला तळमळ माझी जाणवत नाहीये, आणि मी जे तुला सांगतोय त्याचं तुला वाईट वाटतंय, तुला दुःख वाटतंय. आता तुझं नशीब खोटं, मी काय करू त्याला? समर्थ म्हणतात, तयाचे जाणावे प्रारब्ध खोटे, कारण ते तुला पटत नाही. तू तरी चौदेहा वेगळा, तरी का रे सुळाचा कळवळा, धावून येतो वेळोवेळा महेंद्र माऊसी सारिखा श्रीराम. ही ओवी वाचताना माझ्यासमोर शिवथर धरून उभी राहिली, माझ्यासमोर माहूरला जातानाचा रस्ता उभा राहिला.
तुम्हाला माहिती आहे, आपल्यापैकी बरेच जण शिवथर गळीत गेलेले, आपल्यापैकी बरेच जण अशा ठिकाणी गेलेले असतात की तिथं माकडांचा त्रास आहे, वानरांचा त्रास आहे. हे वानर काय करतात, तुम्ही शिवथर गळीत ज्यांनी जे आलेले आहेत त्यातली बरीच मंडळी या व्यासपीठावरची, त्या सगळ्यांना माहिती आहे, सारखा मोठा एक दांडका घेऊन तिथं बसावं लागतं आणि सारखं त्या माकडांना हाकलावं लागतं. किती हाकाललं तरी ते येतात आणि कधी तुमच्या पिशवीतून काही काढून घेतील त्याचा नेम नाही. लोक नारळ घेऊन येतात, प्रसादाचं घेऊन येतात, चिवड्याचं पाकिट, काही खाद्यवस्तू असतात पिशवीमध्ये. किती हाकला ते बरोबर येणार आणि आपल्या समजणार नाही आपल्याला. आणि ते अचानक घाला झाला की आपण घाबरतो, आपल्या हातातला आपण डेट टाकून देतो, त्याला तर तेवढंच पाहिजे, पिशवी घेऊन पळतो तो. मैंद मावशी सारखा म्हणजे वानरासारखा किती हाकला, तू तरी चौदेहा वेगळा, स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण याच्यात तू आहेस कोण? कुणी नाहीये. तुला माहितीये या चौदेहा वेगळा तू आहेस, तुझं अस्तित्व वेगळं आहे. तू स्थूळ नाहीयेस, तू सूक्ष्म नाहीयेस, तू कारण देह नाहीयेस, तू महाकारण देह नाहीयेस. तू तरी चौदेहा वेगळा, तरी का रे स्थूळाचा कळवळा. मग हे तुला सगळं माहिती असताना या पंचभौतिक स्थूळ देहाचा एवढा का तुला कळवळा आहे? का तू त्यात अडकलास? मोठा मार्मिक प्रश्न आहे. वर्मावर बोट ठेवलंय समर्थांनी. धावून येतो वेळोवेळा मैंद मावशी सारखा, जसा त्या माकडाला हकलावा, किती वेळा ढकलून द्यावा, हकलून द्यावा, तो पुन्हा येतो, तशी तुझी देहबुद्धी आहे. मागे पदार्थ झाला तो बरा. समर्थ शेवटी त्याला म्हणतात, अरे आत्तापर्यंत जसं वागलास ना ते जाऊ दे, सोडू दे. गंगेत घोडण हाल म्हणाले. मागे पदार्थ झाला तो बरा, जे काही घडलं ते जाऊ दे, परी आता तरी विचार धरा. येदर्थी तडवला तोची खरा, रामी रामदास. इथून तरी शहाणा हो, आता तरी रामाचं भजन कर, तरच तू खरा रामदास होशील. मागच्या आयुष्यात जे काही झालं, ज्या ज्या चुका केल्या ते सगळं सोडून दे, विसरून जा म्हणाले आता. आणि आता शेवटी समर्थांनी आपलं शस्त्र काढलंय. समर्थ म्हणतात, डगमगले तेही उठवून जावे, उरले तेही सावध ऐकावे. आता येथून लुटावे मोक्षाचे भांडार. आता जे माझं बोलणं ज्यांना पटलं नाही, माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास नाही, त्यांनी इथून उठून जायला हरकत नाही. निकराचं बोलतायत समर्थ. आता गरज नाही, माझी एवढी म्हणजे तळमळून बोलतोय, कळकळून बोलतोय, तेच मला पटत नाही. आणि ज्याला हे पटत नाही त्यांनी इथून सभात्याग करायला हरकत नाही. चालू लागा. जनीहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. त्यांचा अहंकार जात नाही अजून, जाऊ दे म्हणाले त्यांना. डगमगले तेही उठवून जावे, उरले तेही सावध ऐकावे. जे उरलेले आहेत, ज्यांना खरंच ऐकण्याची इच्छा आहे, त्यांनी आता सावधपणे ऐकावं. आता सगळं चित्त माझ्याकडे द्या, मी सांगतो तुम्हाला, त्याप्रमाणे बघा. आता येथून लुटावे मोक्षाचे भांडार, मी तुम्हाला मोक्ष मिळवून देतो. काय समर्थांची भाषा आहे. लुटा, किती पाहिजे तेवढं लुटून घ्या. ते हातावर मिळणार नाही, बाद झालं, संपलं आता म्हणायला. ऍडलिब पाहिजे तेवढा. समर्थ सद्गुरु स्तवनामध्ये म्हणतात, मोक्ष लक्ष्मी जयाचे द्वारी तिष्ठत असे. संतांच्या दारावर मोक्ष लक्ष्मी त्यांना ते कधी मला बोलावतील यासाठी ती तिथं उभी आहे. संतांचं मोठेपण किती आहे, सद्गुरूंचं मोठेपण किती आहे. मोक्ष लक्ष्मी दारावर उभी आहे, मला कधी बोलावतात मध्ये म्हणून. या समासामध्ये समर्थांनी शेवटी अत्यंत निकराचं सांगितलं आणि प्रारब्ध प्रयत्न या समासाचा शेवट करताना समर्थ म्हणतात, इथे श्री रामदास आता सांगेल आशंका श्रोता, एकचित्त होऊनी ऐकता, सुख दुःखा वेगळे व्हावे श्रीराम. सुख दुःखाच्या पलीकडे मी नेऊन सोडतो तुम्हाला.
सगळी देहबुद्धी संपवतो. आता सावधतेने ऐका. आता सगळं लक्ष माझ्याकडे द्या. सगळ्या आशंका तुमच्या फेडून टाकीन मी. तुमच्या मनात कुठलाही विकल्प राहणार नाहीये. असं अभिवचन, असा आत्मविश्वास समर्थ रामदास या 11व्या समासाच्या शेवटी देतात. आपल्याला पुढचा जो समास आहे संत स्तवन, कारण या समासामध्ये शेवटी असा उल्लेख आहे, सांगेल आशंका श्रोता. दोन्ही अर्थाने त्याच्या श्रोत्यांच्या मनातल्या आशंका सगळ्या मी फेडून टाकीन, त्याचं निराकरण करीन, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की हा जो समास पुढचा आहे त्या समासामध्ये श्रोता काही प्रश्न विचारणार आहे, काही शंका विचारणार आहे. एकचित्त होऊन ऐकता सुख दुःखा वेगळे व्हावे. एकचित्त तुम्ही करून ऐका. समर्थांनी मागच्या निरभिमान शांतीमध्ये एकाग्र चित्त तू मला दे, दुश्चित्तपणा काढून टाक असं सांगितलं होतं. दुश्चित्तपणा काढून टाक, एकाग्र चित्ताने ऐक, जेणेकरून तू सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचशील. समर्थ या ठिकाणी शिष्याच्या अंतःकरणात आत्मविश्वास जागृत करतात. असा आत्मविश्वास आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये यावा यासाठी रामाकडे प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. उद्यापासून 7 ते 8 दिवस मी परगावी जाणार असल्यामुळे हे व्यासपीठ आदरणीय सौ रंजना पाटील आणि आदरणीय सौ मेधा कुलकर्णी या दोघी चालवतील. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.